नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. सध्या कर्जमाफीच्या याद्या आलेल्या आहेत आणि त्या कर्जमाफीच्या याद्या आल्यामुळे सर्व शेतकरी के-वाय-सीची घाई करत आहेत. परंतु अशा काही शेतकऱ्यांनी के-वाय-सी करण्यापासून थांबा. असे कोणते शेतकरी आहेत? कारण खूप शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असा झालाय, कर्जमाफीच्या याद्या आलेत, परंतु तुमचं कर्ज 1,80,000 आहे. परंतु कर्जमाफीच्या यादीमध्ये 1,50,000 दाखवतंय, 1,65,000 दाखवते, कुणाचं 70 दाखवतंय. खूप शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम दिसतोय. मग म्हणजे याचा अर्थ काय? तर कर्जमाफीची रक्कम तुमची जास्त आहे. परंतु पोर्टलवर जी यादी आलेली आहे, त्या यादीमध्ये रक्कम तुमची कमी आहे. म्हणजे माफीची रक्कम कमी दाखवली जाते आणि ऑलरेडी बँकेचं कर्ज हे जास्त आहे. अशी तफावत खूप शेतकऱ्यांना झाली आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे बँक अकाउंट पण चुकीचे आहेत. कारण यादीमध्ये बँक अकाउंट चुकीचा आहे आणि तुमचा प्रत्यक्षात बँक अकाउंट हा वेगळा आहे. त्यामुळं अशा ज्या शेतकऱ्यांना के-वाय-सी करायच्या अगोदर तुम्ही हे चेक करा, की बँक अकाउंट नंबर बरोबर आहे का चेक करा. त्याचबरोबर तुमचं कर्जाची रक्कम बरोबर आहे का चेक करा. बँकेची कर्जाची रक्कम जेवढी आहे तेवढीच रक्कम त्या यादीमध्ये आहे का हे चेक करा आणि मगच तुम्ही के-वाय-सी करा. जर याच्यामध्ये जर कुठली तफावत असेल, जर समजा तुमचं कर्ज जास्त आहे, परंतु पोर्टलला यादीला रक्कम कमी दाखवते, असं जर दिसत असेल, तर तुम्ही कर्जमाफीची जी के-वाय-सी करत आहात, ती के-वाय-सी करू नका लगेच. वेळ जाऊ द्या. तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन चौकशी करा आणि बँकेला विचारा, की नेमकं माझं कर्ज किती आहे आणि पोर्टलला रक्कम कमी दाखवते. तिथे जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर चांगली गोष्ट आहे. त्यांच्या माध्यमातून ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्हाला तिथेच बँकेतच के-वाय-सीची सुविधा आहे. तिथेच त्यांची तुमची के-वाय-सी करून घेतली जाईल. त्यामुळं असं ज्या शेतकऱ्यांना घडलंय, त्या शेतकऱ्यांनी के-वाय-सीची घाई करू नका. कारण तुम्ही जर के-वाय-सी केलीत, जर अकाउंट नंबर चुकीचा असला किंवा कर्जमाफीची रक्कम जास्त असेल आणि पोर्टलला जर रक्कम कमी दाखवली असेल आणि तुम्ही जर के-वाय-सी केली, तर बँक अकाउंट नंबर चुकीचा असेल, तर जर जो बँक अकाउंट नंबर आहे, त्या बँक अकाउंटला तुमची कर्जमाफीची रक्कम जाईल. दुसरी गोष्ट, तुमची कर्जाची रक्कम ही ते कमी दाखवली जात असेल आणि कर्जाची रक्कम जर जास्त असेल, तर ती रक्कम जेवढी आहे तेवढीच रकमेची के-वाय-सी होईल. उरलेली रक्कम तुम्हाला परत बँकेला भरायची पाळी येईल. त्यामुळे हा प्रॉब्लेम होऊ नये. उद्या रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जाणे किंवा कर्जमाफीची रक्कम कमी असून के-वाय-सी करणे, हा प्रॉब्लेम तुम्हाला स्वतःला घडू शकतो आणि हा प्रॉब्लेमचे जिम्मेदार तुम्ही स्वतः असू शकता. त्यामुळं असं ज्यांना दिसतंय, असं वाटतंय, तर त्यांनी लागलीच घाई न करता के-वाय-सीची घाई करू नका. संपूर्ण माहिती घ्या, तरच के-वाय-सी करा किंवा डायरेक्ट बँकेशी संपर्क साधा. बँकेतून मार्ग काढून मग पुढची के-वाय-सीची प्रक्रिया करून घ्या. जर कोणाला असा प्रॉब्लेम आलेला असेल, तर त्यांनी डायरेक्ट लगेच बँकेची गाठ घेऊन बँकेत चौकशी करून पुढचा मार्ग बँकेकडून घ्या आणि तिथेच बँकेमध्येही के-वाय-सीची सुविधा असू शकते. तिथेही तुमची के-वाय-सी केली जाऊ शकते. तर असं ज्या शेतकऱ्यांना झालंय, हा प्रॉब्लेम येत असेल, त्यांनी बँकेशी संपर्क साधा. आणि महत्त्वाचं म्हणजे जे आता नवीन के-वाय-सी करणार आहेत, ते के-वाय-सी करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या यादीमध्ये नाव चेक करा. अकाउंट नंबर बरोबर आहे का चेक करा. कर्जमाफीची रक्कम बरोबर आहे का चेक करा. तरच के-वाय-सी करा. जर कर्जमाफीची रक्कम चुकीची असेल, तर के-वाय-सी करू नका. बँक अकाउंट नंबर चुकीचा असेल, तर के-वाय-सी करू नका. त्याने डायरेक्ट बँकेशी संपर्क साधून प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. मगच के-वाय-सी करा. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. कारण ही खूप महत्त्वाची माहिती आहे. कारण प्रत्येक यादीमध्ये असा घोळ सध्या दिसत आहे. एका गावाची नावं दुसऱ्या गावाच्या यादीतही दिसत आहेत. त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह होईलच, परंतु ज्यांचा हा प्रॉब्लेम झालाय त्यांनी के-वाय-सीची घाई करू नये. धन्यवाद.